AIR न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है। इस वक्त हम नांदेड़ के रेलवे स्टेशन पर मौजूद है, जहां पर RPF की जानिब से बड़ी कार्रवाई करते हुए 82 लाख रुपए का जर्दा और सिगरेट को जब्त किया है। RPF पुलिस की जानिब से एक बड़ी कार्रवाई की गई, जो सचखंड एक्सप्रेस के जरिए नांदेड़ को दिल्ली से गुटखा सिगरेट आ रही थी, जिस पर पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए इसको अपनी हिरासत में ले लिया। इसी तरह आज पुलिस की जानिब से मीडिया के सामने एक बयान दिया गया है, जिसमें 82 लाख रुपए का माल जब्त करने की बात पुलिस प्रशासन की जानिब से कही गई। वाज़ेह रहे कि नांदेड़ शहर में आए दिन इस तरह के वाकयात दिन ब दिन इजाफा होता जा रहा है। क्या प्रशासन की जानिब से इन लोगों पर कार्रवाई की जानी चाहिए या नहीं? ऐसा समझ में आ रहा है कि कहीं ना कहीं कुछ लोग पॉलिटिक्स वजह से ये काम को अंजाम दे रहे हैं। इसी तरह इतनी डायरिंग करने के बावजूद भी, जबकि नांदेड़ शहर में पूरे इंडिया में लॉकडाउन की वजह से रेल बंद है, लेकिन सचखंड गाड़ी चालू होने के बावजूद भी सचखंड के अंदर इस तरह की काम करना, क्या ये बहुत बड़ा गुन्हा हो सकता है? काल दिवसभरामध्ये RPF आणि GRP अशा दोन संयुक्त कारवायांमध्ये केसेसमध्ये आपल्याकडं 82 लाखाचा जो तंबाखू आहे, सुगंधित तंबाखू प्रोसेस केलेली आणि सिगरेट या जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यावर बंदी आहे। त्यानंतर आम्ही 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। हे पूर्ण जो माल होता हा सचखंड नवी दिल्ली जे आहे तिथून येत होता आणि आपल्याकडे उतरत होता। त्यानंतर नांदेड शहर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये तो वितरित होत होता, अशी सध्या माहिती आहे। तपास अजून चालू आहे। तपास आमचे 2 अधिकारी करत आहेत, केसेस मुंबई आणि PSI सोबत। किती जण अटक आहेत? काय म्हणजे किती जण अटक आहेत? किती अटक? अजून अटकपर्यंत कोणी अटक नाहीये। पाठवणारे जे आहेत ते 2 जण आहेत आणि इथं रिसिव्ह करणारे 2 जण आहेत। नांदेडचेच लोक आहेत, त्यांची पूर्ण नावं नाही आहेत आतापर्यंत आणि काही जणांचे मोबाईल नंबर आहेत आमच्याकडे। तर म्हणजे बाकीचे जे आहेत आमचं तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आम्ही पुढील तपास करतो। तर याच्या अगोदर हे माल असं येत होता का ट्रेनला? हे का पहिल्यांदाच आहे? आतापर्यंत आपण केसेसच केलेले नाही आहेत। लॉकडाऊनमध्ये ट्रेन बंद होत्या, बरोबर। आता सचखंड चालू होती, पण अजूनपर्यंत आमच्याकडं माहिती पण नव्हती आणि आपण केसेस केलेले नाही। जशी माहिती मिळाली तसं RPFने आणि आम्ही पण केसेस केलेले आहे।